महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, देशातल्या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. डरकाळी परिषदेला आज मुंबईहून आलेले आमचे राजूभाई ताठे, तसे आमचे बाळराज शेळके साहेब, नांदेडहून आलेले आनंदभाई सूर्यवंशी, आणि ज्यांनी ही डरकाळी परिषद घडून आणली असे आमचे किरणभाई तुपे, तसेच सर्व आमचे इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित मित्र हो, औरंगाबाद शहर एक ऐतिहासिक शहर आहे. इथल्या औरंगाबाद शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे इथे बाबासाहेबांचे पाय या जमिनीला लागलेले आहेत. ज्या वेळेस इथं ज्यावेळेस डरकाळी फोडल्या जाते तर ती औरंगाबादची डरकाळी संपूर्ण महाराष्ट्रात फोडल्या जाते. पॅन्थर म्हणलं की मला माझ्या वडिलांचा काळ आठवतो. पॅन्थर म्हणलं की त्या काळातला पॅन्थर म्हणजे जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो. ज्यावेळेस तो अशी डरकाळी फोडायचा तर हा महाराष्ट्रातला मनुवादी व्यवस्थेत हा हादरून जायचा. कालांतरानं पॅन्थर असे अनेक पॅन्थर निर्माण झाले, परंतु त्या काळातला पॅन्थर आणि आताचा पॅन्थर मध्ये खूप फरक आहे मित्र. आताचा पॅन्थर कोणी भाजपच्या दारात उभा राहतो, आताचा पॅन्थर काँग्रेसच्या दारात उभा राहतो, आताचा पॅन्थर राष्ट्रवादी दारात उभा राहतो. हे पॅन्थर नाही मित्र, हे समाजाचे दलाल आहेत, दलाल. आणि समाज नेहमी प्रामाणिक राहिलेला आहे मित्र. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, समाजाने त्याला डोक्यावर घेऊन नाचले मित्र आणि त्याला मोठं केलंय. आज या डरकाळीच्या परिषदेनं एवढं सांगतो की बाबासाहेब म्हणले होते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही. ही पहिली डरकाळी होती मित्र. दुसरी डरकाळी अशी होती बाबासाहेबांची की मी संपूर्ण भारत बौद्धमय करणार, ही दुसरी डरकाळी होती. आणि त्या काळातल्या पॅन्थरची डरकाळी होती की कुठल्याही गावामध्ये अन्याय अत्याचार झाला ते त्याच्यावर तुटून पडायचं, ते गावाचे गाव जोडून काढायचं. गंगाधर गाडे साहेबांचा मी माझे वडील ज्यावेळेस काम करायचे मी स्वतः डोळ्याने पाहिलं मित्र. ज्या गावात अन्याय अत्याचार झाला त्या गावात गाडे साहेब जायचे, पुरं गावचं गाव जोडून काढायचे. ते खरे काम होतं. या डरकाळीच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की पुन्हा खैरलांजी घडणार नाही. हीच परिषद आहे, ह्याच परिषदेमध्ये ही डरकाळी इथं सांगणे मिळतो. पुन्हा निधी नाकेला मारले जाणार नाही. एखाद्या मातंग समाजाचे तुकडे करून बोरमध्ये टाकले जाणार नाही. ही या डरकाळीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार मित्रांनो. ही डरकाळी परिषद यासाठी येण्यात आलेली आहे की आपल्या कुठल्याही मनुवादी व्यवस्थेने दलित समाजावर अन्याय अत्याचार केला नाही पाहिजे. या डरकाळीतून एवढंच सांगणार मित्रांनो. दुसरं महत्वाचं, येणाऱ्या काळामध्ये देशात महाराष्ट्रात जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे किरणभाई सारखे, राजूभाई ताठे सारखे, बाळराज शेळके साहेब सारखे, आनंदभाई सारखे त्यांच्यावर तुटून पडतील. हीच आमची या डरकाळीतून ही तुम्हाला माहिती मित्रांनो. राजूभाईला आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी थोडक्यात आटपतो. जय भीम, जय भारत.